आतापर्यंतचा प्रवास एवढा झालाय की आता कोण आलाय स्वराज्यावरती चालून आपण बघितलं होतं मागच्या वेळेला. तो मिर्झा राजे जयसिंग आले होते बरोबर की नाही. आणि या मिर्झा राजे तुम्हाला आठवत असेल तर कुठनं आले होते ते? औरंगजेबाने त्यांना पाठवलं होतं. आणि ह्या औरंगजेबाने पाठवलेलं असताना तिकडनं ते आता भली मोठी फौज घेऊन पुरंदरवरती चालून येत होते. म्हणजे पुण्यात तर ते आलेच होते, त्यांनी तळ ठोकला होता तिथे. आता गंमत अशी झाली होती की जर महाराजांचं आपण बघितलं जीवन आणि ह्या मिर्झा राजांचं बघितलं तर मिर्झा राजे पण तेजस्वीच होते, राजपूत होते, प्रचंड शूरवीर होते. पण कोणाशी निष्ठावंत होते, म्हणजे कोणाची चाकरी करायचे तर औरंगजेबाची. म्हणजे एकीकडे आपण महाराजांचं बघितलं कार्य तर महाराजांचं सगळं पुण्यकर्म चाललं होतं. म्हणजे जिथे जिथे वेगवेगळी देवस्थानं बसवायची, तिथे पूजा अर्चा लावायची, सगळ्या शेतकऱ्यांची गोरगरिबांची निगा राखायची, त्यांना तिथे खायला प्यायला नोकरी करायला अनेक पद्धतीच्या सोयी उपलब्ध करून द्यायच्या. सुराज्य रामराज्य असं म्हणायचे स्वराज्याला. महाराजांचा प्रयत्न चालला होता. प्रचंड त्रास महाराजांना सोसायला लागत होता. कारण एकीकडनं आदिलशाही, एकीकडनं कुतुबशाही, एकीकडनं निजामशाही, तिकडनं मोगल, इंग्रज, पोर्तुगीज असे कित्येक बाहेरच्या सर्व सत्ता ह्या महाराष्ट्रावरची तुटून पडल्या होत्या आणि भारतावरती त्यांना राज्य गाजवायचं होतं. आता एकीकडे महाराज एवढे अथक प्रयत्न करत होते आणि दुसरीकडनं तिकडून जे हे औरंगजेबाकडनं मिर्झा राजे चालून आले एवढं भलं मोठं सैन्य घेऊन त्या औरंगजेबाच्या सांगण्यावरनं, ते पण तेजस्वी, ते पण प्रचंड पूजा अर्चा करायचे. पण कशासाठी पूजा करायचे तर हे स्वराज्य बुडवण्यासाठी म्हणून ते प्रयत्न करत होते. आणि प्रचंड नासधूस स्वराज्यामध्ये त्यांनी चालवली होती. म्हणजे हा औरंगजेब ज्यांनी इतक्या भल्या मोठ्या फौजा स्वराज्यावरती पाठवल्या, दरवेळेला त्यांनी मंदिरं तोडली, बायका मुले पळवली आणि सगळा धर्म उद्ध्वस्त करायला तो लागला होता. म्हणजे त्याला सगळीकडे त्याचाच धर्म हा श्रेष्ठ आहे असं म्हणून सगळीकडे तोच बसवायचा होता. त्याला हिंदुस्थान काबीज करायचं होतं आणि महाराज ते होऊन देणार नव्हते. त्यामुळे एकीकडे हे पण शिवपूजन करतायत कोण? हे मिर्झा राजे. पण ते कशासाठी करतायत? जशी रावणाने पूजा केली की नाही शंकराची, तो पण प्रचंड हुशार होता पण वाईट बाजूनी होता. आणि तिकडे श्रीराम प्रभू होते, ते पण विष्णू भक्त होते, शंकर भक्त होते, त्यांनी पण पूजा केली पण धर्म संस्थापनार्थाय, म्हणजे धर्माची स्थापना करण्यासाठी, गुड थिंग्सच्या बाजूने होते ते. आता असं झालं होतं की एवढी मोठी फौज झाली. किती फौज झाली होती? 80,000. 80,000 म्हणजे केवढा मोठा आकडा झाला त्या काळात. आणि त्या 80,000 फौजमध्ये त्यांच्याकडे कित्येक मोठे मोठे सरदार आले. ही सगळी फौज घेऊन आले ते पुण्यामध्ये. पुणे तर त्यांनी कॅप्चर करूनच टाकलं. आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या तुकड्या त्यांनी सगळ्या स्वराज्यामध्ये पाठवल्या. म्हणजे त्यांचे सरदार, मोठे मोठे सरदार, कुतुबुद्दीन खान नावाचा एक सरदार होता, एक इहमद शाह खान नावाचा होता, एक रणदौल्ला खान म्हणून होता, त्याचबरोबर उदयभानची गोष्ट पुढे येणारच आहे. तुम्हाला पिक्चर तुम्ही बघितला असेल, उदयभान आणि तानाजी मालुसरे यांचं युद्ध झालं होतं, तो पण या सगळ्या सरदारांमध्ये एक होता. आणि जे कित्येक राजपूत सरदार पण मिर्झाराजे घेऊन आले होते. आणि 10,000 ची फौज एक मावळमध्ये पाठवली, रोहिडे खोऱ्यात दुसरी अशी मोठी फौज पाठवली, पौडमध्ये मोठी फौज पाठवली, पुण्यामध्ये 4,000 ची फौज ठेवली आणि सगळीकडे स्वराज्यामध्ये नासधूस करायला सुरुवात केली. आता झालं असं की महाराज तर गडावरती होते, त्यामुळे दिलेर खान आणि तो दिलेर खान नावाचा एक जबरदस्त सरदार आला होता बरं का यांच्याबरोबर, मिर्झा राजांबरोबर. आणि त्यांचा आणि मिर्झा राजांचा जो जरा वाद झाला, त्या दिलेर खाननं ना मुद्दामून औरंगजेबाने पाठवलं होतं आणि लक्ष ठेवा मिर्झा राजावरती असं म्हणून पाठवलं होतं. का लक्ष ठेव? कारण हा हिंदू राजा आहे, तो जाऊन त्या शिवाजीला मिळाला तर काय, त्यामुळे तू असं होऊन देऊ नकोस, तिथेच त्याला कापून काढ, असं जर फितुरी झाली तर, असं सांगितलं होतं. औरंगजेब भयंकर चाणाक्ष आणि भयंकर वाईट प्रवृत्तीचा होता. आणि अशामध्ये हा दिलेर खान मिर्झा राजांना म्हणाला की त्या शिवाजीला जर पकडायचं असेल तर जे किल्ले काबीज करायला पाहिजेत. आणि म्हणून पुरंदरवरती हल्ला करायचं ठरलं. पुरंदर किल्ला पुण्यापासून जवळच आहे, सासवड मार्गी जायला लागला तो. आणि सासवड मार्गी त्या दिलेर खानची मोठी फौज चालली होती. या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल, हा खरं तर पुरंदर आणि वज्रगड असे 2 किल्ले जवळजवळ आहेत. आणि त्या दोघांना जोडणारी एक खिंड आहे, त्या खिंडीचं नाव आहे भैरव खिंड. नक्की बघायला पाहिजे तुम्ही सर्वांनी बरं का, जेव्हा तुम्हाला जमेल, हे थोडासा कोरोना वगैरे कमी झाला ना की बघायला जा, ट्रेकला जा पुरंदर आणि वज्रगडच्या. आणि असे ते मोठे किल्ले जमिनीवरनं खूप उंच आहेत. तर ही दिलेर खानची फौज निघाली होती, त्याला मिर्झा राजांनी सांगितलं सासवडमध्ये थांब, पुण्याच्या जवळ आहे, तुम्ही नाव पण ऐकलं असेल.
आणि सासवडमध्ये थांब, तिथे तळ ठोक, मी येतो, माझी फौज घेऊन येतो, मग आपण पुरंदरला वेढा घालूयात. पण झालं असं की तो सासवडपाशी असताना एकदम मराठ्यांच्या फौजेने त्याच्यावरती छापा घातला आणि एकदमच गोंधळ आणि कत्तल उडाली आणि कुठनं हे आले, कोण आले, काय कळेना. दिलेर खानला थोड्या वेळाने समजलं की मराठे आले. 500 घोडस्वार आणि 1000 पायदळ असे पुरंदरवरनच आले होते. कापाकापी झाली आणि पसार पण झाले. दिलेर खान इतका संतापला, त्याच्या मागे त्यांनी पाठलाग केला आणि धाड करून पोचला कळायच्या आत ते पुरंदरच्या पायथ्याशी. सासवडपासून जवळच येतो, तिथे पोचला आणि एकदम मिर्झा राजांना निरोप पाठवला की मी इथे आलोय, शत्रू आला. हे पुरंदरवरनं मराठ्यांच्या फौजेनी बघितलं. तिथे एक मातब्बर सरदार, महाराजांना माहिती होतं पुरंदरवरती हल्ला होणार, पुण्यापासून तो किल्ला जवळ, त्यामुळे तिथेच हे पहिले हल्ला करणार आणि त्याच्यावरती पाठवलं होतं एक शूर सरदार. त्याचीच गोष्ट आज आपण बघणार आहोत, मुरारबाजी देशपांडे. आणि तिकडनं हा शत्रू होता म्हणल्यानंतर धाड 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 तोफेचे गोळे, बंदुका, मोठे मोठे दगड सुटायला सुरुवात झाली. पण दिलेर खान पण जबरदस्त पठाण होता. त्यांनी 1 ना 2 वेढा घालायला सुरुवात केली आणि वेढा घातला. आता वेढा म्हणजे काय असतं? वेढा म्हणजे सगळ्या गडाला सगळ्या बाजूनी फौजा त्या शत्रूंनी आपल्या आपल्या तिथे ठेवल्या आणि त्यांनी असे त्यांचे कॅम्प्स उभे केले आणि तिकडे गस्त घालायला सुरुवात केली. म्हणजे सगळ्या बाजूनी गडाचा, तुम्हाला इथे या मॅप मध्ये दिसेल बघा, इथे एक रेड डॉट जो आहे ना, तो वज्रगड आहे. त्या वज्रगडापासून दुसरा रेड डॉट आहे ना, तो पुरंदर आहे. म्हणजे कडेच्या कडेत बरं का, त्यामुळे बाजूनी अजूनही काय जायला जागा नाहीये. मधनं एक खिंड आहे आणि ती खिंड जी आहे अशी, ती खिंड तिला भैरव खिंड म्हणतात. या वज्रगडाच्या बाजूला केदार दरवाजा म्हणून आहे. हे का समजून घ्यायचं? कारण हा युद्ध, प्रचंड युद्ध झालं इथे आणि ते युद्ध फार बघण्यासारखं आहे. त्यामुळे इथे दुसरा फोटो तुम्हाला दिसेल, साईड बाय साईड आहेत वज्रगड आणि पुरंदर. त्यामुळे आता या दिलेर खानला असं झालं होतं की या पुरंदरचा भाऊच त्याला वज्रगड म्हणायचे. आणि वज्रगड हा तसा गड छोटा आहे पण उंचीवरती, म्हणजे 2500 फीट वरती आहे आणि म्हणजे समुद्रापासून जर पातळी त्याची बघितली तर 4500 फुटापेक्षा उंच आहे, खूप उंच आहे. आणि पण तो आकाराने छोटा आहे आणि तिथे 300 मावळे होते आपले आणि पुरंदरवरती जवळजवळ 3500-4000 मावळे होते. आता झालं असं की दिलेर खानला लक्षात होतं की जर आपल्याला पुरंदर जिंकायचं असेल तर या तोफा सगळ्या या वज्रगडावरती चढवल्या पाहिजेत. पहिले वज्रगड जिंकला पाहिजे आणि वज्रगड जिंकून मग तिकडनं पुरंदरवरती तोफेचं तोंड करायचं आणि पुरंदरचे बुरुज पाडायला सुरुवात करायची. असं त्याच्या डोक्यात प्लॅन त्यांनी तयार केला. आता झालं, सगळीकडनं त्यांनी आपापले सगळ्या टोळक्या, म्हणजे त्याचे जे सैन्य होतं ते पाठवलं. हा पुरंदरगड रक्षण कोण करत होतं या पुरंदरचं? तर रामोशी, कोळी, महार असं सैन्य होतं, सर्व मराठेच. अरे दिसायला काळे पण शरीर पिळदार, अरे सगळ्या त्या काळ्या मूर्त्या त्या सगळ्या गडाच्या तटबंदीवरनं राखण करत होत्या, गस्त घालत होत्या आणि महाराजांसाठी लढत होत्या. ते कोणाचे होते? सर्व राजांचे होते. राजा कोणाचा होता? राजा आई जगदंबेचा होता. आणि आई जगदंबा कोणाची होती? सगळ्या प्रजेची होती. त्यामुळे या प्रजेचाच राजा होता आणि त्या राजासाठी हे सर्वजण युद्ध करत होते. झालं असं की गडाची रचना आपण बघितली. एक फार सुंदर बाबासाहेब पुरंदरेंचं वाक्य आहे. ते पुरंदर गड कसा होता बघा, तुम्हाला समजतं का? आणि फार समजून घेण्यासारखं आहे, कारण गडाचं बांधकाम तसं केलेलं असतं. तर बाबासाहेबांनी असं म्हणलंय की दरडीवरती दरड, कड्यावरती कडे. दरडी म्हणजे असा जो काळा काळा डोंगर, उंचच्या उंच असे कडे सह्याद्रीचे गेलेत की नाही, तर तसे ते उंच डोंगर, काळा डोंगर, त्याला दरडी म्हटल्यात. एकावर एक असं करत करत सगळा व्होल्कॅनिक रॉक आहे बरं का, आणि त्याच्यावरनं असे उंचच्या उंच सह्याद्रीचे पहाड आणि त्या पहाडांचे असे कडे बनलेले आहेत. आणि त्या कड्यांमध्ये अशा आहेत कपारी. कपारी म्हणजे अशा खाचा असतात आणि त्या कपारीला धार केलेली असते. तासून तासून कोणी चढायला लागलं तर हातच कापेल त्याचा, अशी धार करून ठेवतात. आणि या धारेवरती अशी तटबंदी उभी करतात, त्याला म्हणतात धारेवरती कोट उभा केलाय. इथे दिसेल बघा तुम्हाला, कारण कोणीही यायला लागलं असं निमुळत असतं, गुळगुळीत असतं, शत्रू चढूच शकत नाही. वरनं गरम तेल ओततात, दगड टाकतात, भाले फेकतात, बाण सोडतात आणि कोणी 1 ना 2 वरती येऊ शकत नाही. त्या कोटाच्या आत हे पुरंदरचं वर्णन चाललंय. प्रचंड गड आहे. त्या कोटाच्या आत म्हणजे अशा तटबंदीच्या आत एक मोठी माची आहे. माची म्हणजे सपाट पठार आहे आणि त्या पठारावरनं काही अंतर चालून गेल्यानंतर उंचीवरती एक बालेकिल्ला आहे. राजगडावरती तुम्ही गेला असेल तर राजगडाचा बालेकिल्ला अजून पण आहे. पुरंदरचा बहुतेक अजून राहिलेला नाहीत का. पण हा राजगडाचा बालेकिल्ला बघितल्यानंतर असं छातीत धडकी भरते की एवढा गड चढून यायचं
आणि मग अजून 500 फुटावरती उंच बालेकिल्ला चढायचा, प्रचंड अवघड. आणि हा पुरंदरचा बालेकिल्ला पण महा अवघड होता. माचीच्या आत बालेकिल्ला, आणि त्या बालेकिल्ल्याला 24 बुरुज होते. आणि त्या 24 बुरुजांमध्ये एक भला मोठा बुरुज, त्याचं नाव होतं शेंद्र्या बुरुज. या शेंद्र्या बुरुजाची पण फार तेजस्वी कथा आहे, म्हणजे फार अंगावर पण येते बरं का, अवघड जाते आपल्याला ऐकायला. त्या शेंद्र्या बुरुजाची कथा अशी होती की त्या बुरुजाचं बांधकाम जेव्हा चालू होतं तेव्हा यसाजी नाईक नावाचे एक सरदार होते, ते बांधकाम बघत होते. आणि ते बांधकाम बघत असताना कित्येक वेळा तो बुरुज उभा केला, पण तो बुरुज पडायचा, ढासळायचा, तो बुरुज उभाच नाही राहायचा. आत्ताचे गडांचे बुरुज उभे राहिलेत किंवा दिसतात ना, तुम्ही ट्रेकला कधी गेला तर त्याच्या अजून 2-4 म्हणजे 5 पट तरी उंच ते बुरुज असतील, एवढे प्रचंड बुरुज होते. आणि ते बांधकाम सगळं पडायचं, शत्रू कसाही आत घुसू शकेल. मग करायचं काय, तर त्या यसाजी नाईकांनी आपला मुलगा आणि त्याची सून जिवंतपणी त्या बुरुजात पुरले, आणि मग तो बुरुज उभा राहिला. असं म्हणतात, ही कथा सांगते बरं का, पण असं म्हणतात की कधी कधी नरबळी पाहिजे असतो त्या गडाला किंवा त्या जागेला, तिथल्या देवीला खुश करायला, असं त्या काळची प्रथा होती. त्यानुसार यांनी केलं सुद्धा, आणि तो बुरुजाचं बांधकाम उभं केलं. म्हणजे ही लोक आपल्या राजासाठी काही पण करायला तयार होती, आणि राजा प्रजेसाठी काही पण करायला तयार होता. पण हा दिलेर खान आता सगळं युद्ध, आपलं तिथे युद्ध करायला सगळी फौज घेऊन आला होता. जिद्दी होता तो, आणि तो होता भयंकरच. त्यांनी ठरवलं की काही करायचं आणि वज्रगड पाडायचा, वज्रगडाचा पाडाव करायचा. वज्रगड पाडायचा असेल तर त्याला काय करायला लागणार होतं, त्याच्यावरती भल्या मोठ्या तोफा चढवायला लागणार होत्या. ह्या काही तोफा साध्या सुध्या नव्हत्या. आता त्या तोफा चढवायला तिथे जनावर उपयोगी नव्हती, कारण असंच्या सरळच्या सरळ कडे, त्या कड्यांवरनं त्या तोफा ओढत ओढत न्यायच्या. कोण नेणार, सैनिकांनाच घेऊन जायला लागणार होतं. आणि मग त्यांनी असं ठरवलं की काही करून त्या तोफा चढवायच्या. त्याच्याकडे 3 मोठ्या तोफा होत्या. एकीचं नाव होतं अब्दुल्ला खान, दुसरीचं नाव होतं फतेह लष्कर, आणि तिसरीचं नाव होतं महेली. ती अब्दुल्ला खान आणि या तिन्ही डाकिणी, असं म्हणले, डाकिणी म्हणजे चेटकिणी, भूत. आणि त्या का होत्या अशा चेटकिणी, कारण त्या वरती चढल्यानंतर त्याला आता तो वज्रगडाचा बुरुज पाडायचा आहे, पण वज्रगड 2500 फुटावरती आहे, तर अर्ध्यावरती तरी 1200 फीट वरती तरी ती तोफ चढवली पाहिजे. एवढी मोठी तोफ ओढत ओढत न्यायची. ती अब्दुल्ला खान तोफ त्याला चढवायला 3 दिवस लागले. आणि तोफ चढवणार म्हणजे लोकच ओढणार त्याची, ते पठाण ओढणार. आणि ओढताना वर्ण मराठे धडाधड गोळ्या झाडत होते, बाण सोडत होते, भाले फेकत होते. त्यामुळे जो मरेल तो मरेल, जिवंत राहील तो परत ओढायचं काम सुरू करेल. काय वाटेल ती किंमत मोजायला दिलेर खान तयार होता. प्रचंड सैन्य घेऊन आला होता, भयंकर संहार त्याच्या सैन्याचा होत होता, पण ती तोफ त्यांनी वरतीच चढवली. आणि असं करत करत 1, 2, 3 तिन्ही तोफा एका पाठोपाठ एक वरतीच चढल्या. आणि त्या तोफांनी वज्रगडाच्या बुरुजांवरती मारा करायला सुरुवात केला, आणि अखेर वज्रगड पडला. त्याचा बुरुज पिचत आला होता, कारण सगळे तोफ गोळे जाऊन त्या बुरुजावरती पडायचे, धाड 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 धाड, आणि त्याचं बांधकाम उद्ध्वस्त व्हायला सुरुवात झाली. आणि अखेर बुरुज पडला, मोठं भगदाड झालं, आणि यांनी सुलतानी धावा बोलला. म्हणजे जे सगळं सैन्य त्या तोफांबरोबर पण चढलं होतं ते वज्रगडामध्ये घुसलं. 300 मावळे 3000 मावळ्यांसारखे लढत होते, असंख्य मारले गेले. पण अखेर त्यांना शस्त्र टाकायला लागली, आणि वज्रगडावरती हिरवं परछम त्या मोगल्यांचं उभं राहिलं, भगवा झेंडा उतरवण्यात आला. आता हे सगळं झाल्यानंतर त्या वज्रगडावरनं त्या तिन्ही तोफांची तोंड कुठे करण्यात आली, आपण मगाशी फोटो बघितला की नाही, पुरंदरकडे. आणि पुरंदरवरती त्या माचांवरती 2 मोठे बुरुज होते. पहिल्याला म्हणायचं सफेद बुरुज, आणि दुसऱ्याला म्हणायचं काळा बुरुज. सफेद बुरुज हा पहिला होता. सफेद बुरुजावरती धडाधड गोळीबारी सुरू झाली, आणि धाड 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 तोफेचे गोळे येऊन पडायला लागले. पण त्याच्यावरचे 80 मराठे त्या सफेद बुरुजावरती होते, प्रचंड हिरिरीने लढत होते, ते पण तिकडनं गोळीबारी करत होते. आता एकीकडनंच हा तोफगोळे सोडून काही केल्या तो बुरुज पडेना. मग त्यांनी काय ठरवलं की त्या बुरुजाच्या समोर असे उभे मोठे मोठे टॉवर्स उभे करायचे, आणि त्या टॉवर्स उभे करून त्याच्यावरनं गोळीबार करायचा. आता ह्याच मध्ये महाराजांनी पुरंदरवरती मदत पाठवली. तो एक दाऊद खान नावाचा होता, जो त्या केदार दरवाजाच्या बाजूनी गस्त घालत होता, म्हणजे मागच्या बाजूनी पुरंदरच्या. त्याला कळलं पण नाहीये मराठी रात्रीतनं कधी आले, आणि त्यांनी दारुगोळा आणि फौज त्या गडावरती त्यांनी येऊन सामील झाली. मुरारबाजी देशपांड्यांना ही कुमक मिळाली, आणि त्याच्यामुळे तो दिलेर खान भडकला, आणि दिलेर खान आणि
त्या दाऊद खानामध्ये भांडण झालं. दाऊद खानाला त्यांनी सांगितलं इथे थांबायचंच नाही, निघून जायचं. मिर्झा राजांनी कसं बसतं ते भांडण आवरलं, पण तो दाऊद खान निघून गेल्यानंतर अजून मोठ्यांनी यांनी म्हणजे दिलेर खाननी अजून जोशाने इकडे हल्ले करायला सुरुवात केली. आता ह्याच्यामध्ये मुरारबाजी गप्प बसले होते का? अजिबात नाही. त्यांनी जमेल तेव्हा छापे घालायचे. छापे म्हणजे काय करायचे? रात्र झाली की एक मराठ्यांचं टोळकं यायचं, सैनिक म्हणजे मावळे यायचे आणि कापाकापी करायचे. ते घुसायचे त्या मोगली छावणीमध्ये आणि जमेल त्याला कापायचे आणि पसार व्हायचे, गनिमी कावा. पण अशाच एका छाप्यामध्ये प्रचंड नुकसान झालं. काय झालं की हे आले, पण ते आल्यानंतर दुसऱ्या सरदारांना, मोगली सरदारांना कळलं आणि त्यांची कुमक आली आणि त्यामुळे 4 मराठे मारले गेले. ह्या 4 मराठ्यांची प्रेतं पडली तिथेच गडावरती. ती काढायला अजून काही मराठे आले घेऊन जाण्यासाठी, पण त्याच्यामध्ये अजून 4 मारले गेले. त्यांना ते काही घेता आलं नाही. नुकसान पण व्हायचं, पण बरंच नुकसान पण आपण करायचो. असं सगळं झाल्यानंतर इकडे स्वराज्यात त्यावेळेस पुरंदरवरती मोठं युद्ध चाललंय आणि स्वराज्यामध्ये कितीतरी टोळ्या अशा या मिर्झा राजांनी पाठवल्या होत्या. तर आपण जर थोडे आकडे बघितले ना इथे नुसतं, तर रोहिडे खोऱ्यात म्हणजे जिथे रोहिडा नावाचा किल्ला आहे, तुम्हाला माहिती असेल, कदाचित कोणी गेलं असेल, पण तिकडे बरीच मोठी जागा आहे आणि तिथली 50 खेडेगावं यांनी जाळून नष्ट केली. त्यानंतर डोंगरावरती 4 गावं होती, तिथली सगळी गुरं आणि ती सगळी गावं त्यांनी जाळली आणि सगळी गुरं पळवून नेली. कुतुबुद्दीन खान म्हणून जो होता, तर कुतुबुद्दीन खाननी एका ठिकाणून तर 3000 गुरं पळवली आणि 300 बायका पुरुष पळवून नेले. असंख्य लूट तिथे चालली होती आणि सगळी कुटुंब गरीब होती. असे नाही की यांच्याकडे खूप पैसा आहे वगैरे, काही नाही. गरीब शेतकरी कुटुंब, महार कुटुंब, रामोशी कुटुंब, अशी सगळी गरीब कुटुंब उद्ध्वस्त होत होती आणि त्यांची सगळी शेतजमीन जाळली जात होती. असं सगळं होत असताना एका ठिकाणी ही पुरंदरची लढाई आता शिगेला पोचली आणि झालं काय? त्या सफेद बुर्जावरती मारा झाला. सफेद बुर्जावरती मारा झाल्यानंतर समोर असे मोठे मोठे टॉवर उभे केले त्या सफेद बुर्जाच्या, त्याच्यावरती तोफा चढवल्या. त्या टॉवरवरती जी जी ती टोळकी चढायची मोगलांची, त्यांच्यावरती मराठी हल्ले करायचे, मारून काढायचे. पण तो दिलेर खान पण इरेला पेटला होता, तो थांबायचाच नाही. आणि असं झाल्यानंतर अचानक तिथे त्याला काही केला यश मिळत नव्हतं. तो सफेद बुरुज उडवायचा कसा म्हणून तो खणून काढणार होता तो बुरुज आणि त्याच्यात दारुगोळा भरून तो स्फोट लावून देणार होता. पण तेवढ्यात काय झालं कळलं नाही इतिहासाला. पण मराठ्यांनी जो सफेद बुरुजावरती ठेवलेला दारुगोळा होता तो अचानक उडाला आणि तो पेटला आणि तो बुरुज अख्खा आकाशात उडाला आणि 80 मराठे त्याच्यावरती जे लढत होते ते सगळे त्यांच्या चिंधड्या झाल्या. आणि जे महिनाभर सुद्धा युद्ध करून दिलेर खानला शक्य होत नव्हतं, ते एका क्षणात हा बुरुज पडला आणि कित्येक मराठे आपले मारले गेले. आणि काय त्याला असं वाटलं की खुदा त्याच्यावर मेहरबान झाला आहे. सरळ ती मोगली फौज घुसली, सफेद बुर्जाचं ते भगदाड बुजवलं, त्याच्यावरती उभे राहिले आणि काळ्या बुर्जावरती पण हल्ला करायला सुरुवात केली. अनेक मराठे मारले गेले आणि शेवटी ते बाले किल्ल्यामध्ये त्यांना पळायला लागलो. आता हा बाले किल्ल्याचा फोटो आहे बरं का, हा बहुधा राजगडचा आहे. पण हा बघून सुद्धा ना असा हा खूप लांबनं काढलेला फोटो आहे. पण जर कोणी राजगडच्या बाले किल्ल्याला जवळनं बघितलं ना, पुरंदरचा तसंच असणार, तर तो इतका उंच, इतका ताकदवान, चढायला प्रचंड अवघड, कोणी असं सहजा येऊ शकत नाही. 24 बुरुज एखाद्या किल्ल्याला म्हणजे तुम्ही विचार करू शकता. तसे हे सगळे बाले किल्ल्यातनं युद्ध सुरू झालं. आता त्या बाले किल्ल्यात कोण होतं? मुरारबाजी, नरवीर मुरारबाजी देशपांडे. हे मुरारबाजी होते ते म्हणले की ते इरेला पेटले. त्यांना असं झालं होतं की दिलेर खाननी ठरवलं की खालनं सगळे 5000 जे त्याचे पठाण होते ते सुलतानी धावा बोलायचा त्या बाले किल्ल्यावरती. त्यांना 500-600 फूट असं चढून लागणार होतं. तर त्याच्या आतच मुरारबाजींनी 700 चिवट मावळे आपल्या बरोबर घेतले आणि त्या 5000 पठाणांवरनं बाले किल्ल्याचा तो दरवाजा, दिंडी दरवाजा छोटासा उघडला आणि त्याच्यातनं हे सगळे मावळे हर हर महादेव करून तुटून पडले. वरनं त्याच्या सिंहासारख्या झेपा टाकत त्या किल्ल्यावरनं हे ह्या पठाणांच्या सैन्यावरती तुटून पडले आणि कित्येक पठाण सपासप कापून काढायला सुरुवात झाली. अनेक मावळे पण ठार झाले. पण मुरारबाजी त्या इतक्या आवेशात लढत होते. तो दिलेर खान पण सैन्यासकट येत होता, पण दिलेर खानाने त्या 700 मावळ्यांचा आवेश बघितला आणि तो माघार घेतली, आपल्या छावणीमध्ये गेला गडाखाली. आता हे मुरारबाजी तिथेच थांबले नाहीत, ते तसेच तलवार चालवत चालवत सपासप गडावरनं खाली उतरले
आणि गडावरनं खाली उतरून थेट मुघलांच्या छावणीत घुसले. 25,000 सैन्य खाली होतं. तर दिलेर खान बघून आवाज झाला, त्यांनी तोंडात बोटं घातली. ह्या मुरारबाजीचं हे शौर्य आहे की काय? तो असं म्हणतो, तो थांबवलं त्यांनी मुरारबाजींना. लांबनं ओरडला, तो म्हणला, ओय बहादूर, तुम्हारी बहादुरी को देख के मैं खुश हुआ हूं. तुम हमारे साथ चलो, हम तुम्हारी शान रखेंगे. अरे तो म्हणाला, चल माझ्या बरोबर, औरंगजेबाकडे चल. अरे तुला शानदार सरदार बनवतो, कित्येक मोठी फौज देतो, इथे कशाला प्राण घालवतोस? तो म्हणला, लाच देतोस? मुरारबाजी म्हणाले, फितोरी करायला सांगतोस? अरे शिवाजीचे शिपाई होता मी, तुझा कौल घेणार काय? म्हणजे तू सांगितलेली अशी भंपक गोष्ट आम्ही ऐकणार की काय? असं म्हणून भयंकर चिडले. काय पाहिजे मला? काय पाहिजे मला? तुझं मुंडकं पाहिजे. आणि असं म्हणून ते मुरारबाजी धावून गेले. पण दिलेर खानाने बाण घेतला, कानापर्यंत दोरी खेचली धनुष्याची आणि सर्रकन सोडला आणि त्या धावणाऱ्या मुरारबाजींच्या कंठामध्ये तो बाण गेला आणि ते वीरगतीला प्राप्त झाले. पण त्यांचं शौर्य इतिहासामध्ये अमर झालं. मुरारबाजी पडले, पण पुरंदर पडला नाही. पुरंदरवरती महाराजांचे सगळे गडी, त्यामुळे एक आपला सरदार गेला तरी दुसरा उभा राहिला आणि बालेकिल्ल्यातनं हिरिरीने जिद्दीने युद्ध चालू राहिलं. हर हर महादेव अशा सगळीकडे जोर जोरात आरोळ्या होत होत्या. महाराजांची आम्ही माणसे, खंडोबाचे आम्ही भक्त, आई जगदंबा आमची माऊली असे म्हणून लढत होते. पण इकडे दिलेर खान पण काही गेल्या गप्प बसणार नव्हता. तो बेत रचत होता की हा पुरंदर कसा घेता येईल. 2 महिने झाले, एक किल्ला त्याला जिंकता आला नव्हता, पण शांत बसणाऱ्यातला नव्हता. पुढे काय झालं ते आपण पुढच्या वेळेस बघूयात. हर हर महादेव.